पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची, श्री रघुनंदन करता एकची, श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञानराजा सुपात्र तया आठवी ताम पुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनु देव यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मनिरेवतम सरसीनासीयति विघ्नम। या कुंतिंदु तुषारहरधवलाय शुभ्रवस्त्रावृताय, या विनवरदंड मंडितकराय श्वेत पद्मासनाय, या ब्रह्माच्युत शंकर प्रमूर्ती विरदेवी सदा वंदिता समपत्तु, सरस्वती भगवती निशीस जाण्यापहम। मुखम करोति वाचालं पंगुलंघयति गिरिं, यत् कृपातमं वन्दे परमानंद माधवम। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं तत्तु जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपी सागर बसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पदे फणिकारिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ती गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेशनाशय गोविंद तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवयार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रें। समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं, भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं, भजे पाण्डुरङ्गं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। हे वैकुंठ नायका त्रैलोक्य तारका, जनार्दना जग व्यापका, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम
जय जय राम वसुदेव देवकी नंदनाम गोपिका रमणा द्रौपदी बांधवा अगाये सखिया पांडवा माधवा मधुसूदना श्रीहरी गरुड़ ध्वजा श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम धर्मराया धर्मशीला कृपा सिंधु कृपाळा श्री राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 10 भाग 3। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। इचेनी अभिलाषी रावण सन्निपाती पाविल मरण ऐशा राक्षसी आपण स्वये गुणगुण त्या करीती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेन सुनतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसी दी प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनास वे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसी वाटी गोडी माझ्या जीवा ते मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उदारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 10व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देवबाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करीत असताना सीतामाऊलीला भीती दाखवण्यासाठी सीतामाऊलीला एनकेन प्रकारे वश करण्यासाठी अक्राळ विक्राळ भयंकर अशा प्रकारच्या राक्षसींची नेमणूक राजा रावण करतो। त्या वनाच्या ठिकाणी ज्या अशोकाच्या वृक्षाखाली राजा रावणाची जी अशोक वाटिका आहे तिथे येतात आणि भलत्या परी भयानकपणे माऊलीला घाबरवण्याचा भीती घालण्याचा प्रयत्न करतात। सीता माऊली त्यांना घाबरत नाहीत हे पाहिल्यानंतर या राक्षसी दचकतात आणि एकमेकींमध्ये चर्चा करायला सुरुवात करतात। या सीता माऊलीचा सत्यपतिव्रतेचा रावणानं अभिलाष धरलेला आहे। राजा रावणाला सन्निपात झालेला आहे।
आणि ही अभिलाषा राजा रावणानं नाही सोडली तर राजा रावण निश्चित लवकरच मरेल, अशाही या राक्षसनी गुणगुण करतात. इथपर्यंत आपलं कालचं चिंतन आलेलं आहे भाविक हो. देवनी महाभय गर्जन करिता सीतेसी तर्जन वृद्ध त्रिजटा क्षोभोन कोपायमान बोलत. आजच्या सेवा भागाला प्रारंभ करण्या अगोदर भाविक हो, आज आहे अजय एकादशी. अजय एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना, वारकरी मंडळींना, राम भक्तांना, श्रोते मंडळींना, महाराज मंडळींना, सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून अगदी अंतःकरणपूर्वक मंगलमय हार्दिक 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 शुभेच्छा. सीतामाऊलीला घाबरवण्यासाठी आलेल्या राक्षसनी मोठ्यानं गर्जना करतात. सीतामाऊलीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. हे वृद्ध त्रिजटेनं पाहिलं आणि त्रिजटा नावाची राक्षसी त्या बाकीच्या राक्षसनीवर रागाला गेली आणि त्रिजटा तिथं धावत आली आणि राक्षसनीवर रागाला जाऊन त्रिजटा काय बोलू लागली. त्रिजटा बिभीषणाची भगिनी राक्षसी सत्व शिरोमणी क्रूरा राक्षसी ते निवारोनी सत्यवचनी अनुवादे. त्रिजटा ही विभीषणाची बहीण आहे. राक्षसी मध्ये, सर्व राक्षसनी मध्ये ती सत्वाची शिरोमणी अशा प्रकारची राक्षसी नाही म्हणजे धार्मिक आहे. सारासार विवेक तिला कळतो, धर्म अधर्म कळतो आणि खरं बोलणारी एकमेव राक्षसी लंकेमध्ये त्रिजटा आहे. ही त्रिजटा धावून येते, तिचा पारा चढतो आणि बाकीच्या राक्षसींना त्रिजटा काय बोलते. म्या केले असता शयन सभाग्य देखिले म्या स्वप्न सिद्धीसी घालली लोटांगण विरुद्ध वचन नवदावे. मी रात्री झोपले होते म्हणले, झोपले असता मला एक स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं ते मी तुम्हाला सांगते म्हणले. पण पहिल्यांदा तुम्ही सगळे राक्षसनीने काय करा, सीतामाऊलीच्या पायावर साष्टांग दंडवत घाला, सीतामाऊली समोर लोटांगण घाला. सीतामाऊलीला सगळ्यांनी नमस्कार करून तिच्या पाया पडा. तिला एकही शब्द तिच्या मनाच्या विरुद्ध बोलू नका, हे काही बरं नव्ह. अशा प्रकारची त्रिजटा राक्षसीन बोलू लागली. सीतेसी खाऊ पाता राक्षसी तुम्ही खावे आप नाशी. सीता सती सत्वराशी विरुद्ध येशी नवदावे. तुम्ही सीतामाऊलीला खाण्याची भाषा करता, त्यापेक्षा तुम्हीच एकमेकीला खाना म्हटले. सीतामाऊलीच्या विरुद्ध तुम्ही एक शब्दही बोलू नका, कारण सीतामाऊली सत्य पतिव्रता जगन्माता आहे अशी त्रिजटा बोलते. सीता सर्वाभूती समान तुम्ही का वदावे विरुद्ध वचन. जानकी जगदंबा परिपूर्ण वंदा चरण तुम्ही ते. सीता सगळ्यांना समान मानते. देव दानव मानव
दैत्य राक्षस कुणाला ती कमी लेखत नाही अथवा जास्त लेखत नाही. समधर्म समभावानं ती वागवते. सगळ्यामध्ये ती आत्मारूपानं नांदत असणारा आत्माराम पाहते. तुम्ही का तिच्या विरुद्ध बोलता? का तिच्या डावी पडलेले आहे? सीता ही सामान्य स्त्री नसून ती जगाची जगन्माता जगदंबा अंबाबाई आहे. तुम्ही सर्व राक्षसींनी मिळून हिचं पाय धरा, दर्शन घ्या. अशा प्रकारे त्रिजटा बोलते. ऐकोनी त्रिजटेचे वचन राक्षसी झाल्या कंपायमान. कैसे कैसे देखिले स्वप्न कृपा करून सांगावे. त्रिजटेच्या मुखातले शब्द बाकीच्या राक्षसींनी ऐकल्याबरोबर त्या कंपायमान झाल्या, घाबऱ्या झाल्या. त्रिजटेला म्हणू लागल्या, त्रिजटे तू काय काय स्वप्नामध्ये पाहिलं ते आम्हाला कृपा करून सांग. स्वप्नी देखिला श्री रघुनाथ श्वेत गज चौदंत. सीता समवेत सालंकृत लक्ष्मण युक्त गजस्कंदी. त्रिजटा स्वप्न सांगू लागली. स्वप्नामध्ये एक मी हत्ती पाहिलेले आहे. हत्तीवर अंबारी आहे. अंबारीमध्ये राम सीता आणि लक्ष्मण. अंगावर त्यांच्या भरजरी अशा प्रकारची वस्त्र आहे, दिव्य अलंकार आहेत. 4 दाताचा हत्ती मी स्वप्नामध्ये पाहिलेला आहे. आणि असे गजस्कंदावर बसलेले राम सीता लक्ष्मण मी स्वप्नामध्ये पाहिलेले आहेत. सौरे ढाळीती सुरासुर पाठीव करती नरवानर. ऋषी करीती जय जयकार वाद्य अपार वाजती. आणि राम सीता लक्ष्मणाला वारा घालण्याचं काम देव दानव करीत आहेत. जे ब्राह्मण आहेत, जे ऋषी मंडळी आहेत ते मोठ्यानं जय जयकार करत आहेत. अपार वाद्य वाजत आहेत. आणि नर वानर रामरायाचं गुणगान गात आहेत, रामरायाच्या कथा वर्णन करत आहेत. असं स्वप्न मी पाहिलं. श्रीराम सीता भेद स्थिती म्या देखील स्वप्ना प्रती. ते ऐका हो उपपत्ती यथा निगुती सांगेन. राम आणि सीता यांच्यामध्ये फरक नाही म्हणली असं मी स्वप्नामध्ये पाहिलेलं आहे. स्वप्नामध्ये राम सीता माऊलीचं ऐक्य मी पाहिलेलं आहे. राम वेगळी आणि सीता वेगळी असं काहीच नाही. म्हणजे राम सीता एकमेकाला सोडूनच राहू शकत नाहीत. जसं पाण्याच्या बाहेर मासा राहू शकत नाही तसं रामा वेगळी सीता किंवा सीता वेगळा राम राहू शकत नाही. जिथं राम तिथं सीता, जिथं सीता तिथं राम. ही सीता रामाची जोडी आहे. याबद्दलचं पाहिलेलं स्वप्न तुम्हाला मी सांगते, ऐका. त्रिजटा बोलत्या. सूर्या सवे प्रभा संगती चंद्री चंद्रिका निवविती. वायुस्तवे जैशी गती सीता सती ते विरामी. ज्याप्रमाणे सूर्य आणि सूर्यनारायणाचं तेज किंवा प्रकाश एकमेकाला सोडून राहू शकत नाही, चंद्र आणि चांदण्या एकमेकाला सोडून राहू शकत नाही, वारा आणि त्याचा चपळपणा, त्याची चपळता एकमेकाला सोडून राहू शकत नाही, त्याप्रमाणे सीता माऊलीचं आणि रामरायाचं अतूट नातं आहे. अशा प्रकारे त्रिजटा आपल्याला पडलेलं स्वप्न त्या राक्षसींना सांगत असताना म्हणते, सीता आणि राम वेगळे नाहीत. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, हो आत्मा परमेश्वर, हो देह देवाचे मंदिर.
जशी उसामधी साखर तैसा देहात परमेश्वर जैसी उसात साखर तैसा देहात परमेश्वर देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत्मा परमेश्वर याप्रमाणे देह आणि आत्मा हे वेगळे नाहीत त्याप्रमाणे सीता आणि राम वेगळे नाहीत ऊस आणि साखर किंवा ऊसाची गोडी जशी ऊसापासून वेगळी राहू शकत नाही तसंच राम सीताचं नातं आहे गुळासमे सुस्वादता कर्पुरासमे सुगंधता जळासमे शीतळता तैसी सीता श्रीरामी गुळ आणि गुळाची गोडी वेगळी करता येईल का म्हणले कापूर आहे आणि त्याचा सुगंध तो जसा वेगळा करता येत नाही किंवा पाणी आणि पाण्याचा गोडवा पाण्याची शीतलता ह्या दोन्हीचा जसा अनन्य संबंध आहे या संबंधाला अनन्य साधारण जसं महत्व आहे तसं राम आणि सीता आहेत ऐसा श्रीराम सीता सती स्वप्न देखे मी सभाग्य स्थिती देखली रावणाची दुर्गती तेही उपपत्ती अवधारा अशा प्रकारची हत्तीच्या हत्तीच्या स्कंदावर बसलेले श्रीराम त्यांची सत्य पतिव्रता सीता मी स्वप्नामध्ये पाहिली खरोखर आज मला हे सौभाग्यानं स्वप्न पडलं परंतु तिथे रावणाची दुर्दशा झालेली ही स्वप्नात पाहिलं त्याचंही वर्णन तुम्हाला सांगते त्रिजटा ऐका म्हणते स्वप्नी रावण देखिला दृष्टी सर्वांगी शेंदुराची उटी शेंदूर ओतीला ललाटी माळा कंटिया रक्त पुष्पाच्या रावणाला स्वप्नामध्ये पाहिलं म्हणजे सर्व अंगाला त्यानं शेंदूर फासलेलं आहे म्हणले कपाळावर शेंदूर ओतलेलं आहे गळ्यामध्ये पांढऱ्या फुलाच्या लाल फुलाच्या अशा कंठामध्ये माळा घातलेले दाही बोडकी शिरा शिरी मशीचा टिळक लाविला नाकावरी सुश्री रावणा ते धरी अधोद्वारी न्यावया आणि राजा रावणाची दाही शिर बोडके आहेत म्हणले नाकावर काळं लावलेलं आहे म्हणले आणि राजा रावणाला मोठमोठे असणाऱ्या सुसरी त्याला संपवण्यासाठी खाली पाण्यामध्ये नेत आहेत हे मी पाहिलेलं आहे म्हणले सभेची बैस्वरी वृष्टावरी दक्षिण दिसे गमन करी सभेची देखे सुकरावरी वैश्वानरी क्रीडत स्वप्नामध्ये असं मी पाहिलं म्हणजे काही वेळ राजा रावण उंटावर बसलेला दिसतो दक्षिणेकडे तोंड करून उंट निघालेलं आहे असंही मी पाहिलं उंटावर पाहिला मनोस्तोर राजा रावण दुसऱ्या एका प्राण्यावर बसलेला मी पाहिला म्हणले त्या प्राण्याचं नाव आहे डुक्कर डुकरावर बसलेल्या राजा रावणाला मी पाहिलं डुकरावर राजा रावण बसलेला पाहिला एवढ्यामध्ये पुढे मला स्वप्नामध्ये काय दिसलं तर मोठ्याच्या मोठ्या अग्नी पेटलेल्या त्याच्यामध्ये लाल भडक कोळसे पडलेले आहेत आणि त्या अग्नीमध्ये लोळत असलेला खेळत असलेला राजा रावण मी पाहिलेला आहे असं त्रिजटा त्या राक्षसींना सांगते नात्रया तुमामाना सांगतात गोमयाचे डोहात स्वच्छ क्रीडे लंकानात अनिक स्वप्नीचा वृत्तांत अति अद्भुत तो ऐका त्रिजटा पुढे सांगते
शेणाचा असणारा डोह आहे म्हणले. त्या शेणाच्या डोहामध्ये राजा रावण आनंदानं पोहू लागलेला आहे असं मी पाहिलेलं आहे म्हणले. अशा प्रकारे राजा रावण शेणाच्या असणाऱ्या घाणीमध्ये पोहताना मी पाहिलंय. पुढे अजून काय अद्भुत पाहिलेलं आहे ते ऐका म्हणते. इंद्रजित सैन्य कुंभकर्ण करोनिया तैलपान गोमैरदी क्रीडती नग्न उन्मज्जनी निमज्जनी. इंद्रजित कुंभकर्ण त्याबरोबर त्याचं सगळं सैन्य त्यांनी सर्वांगाला तेल लावलेलं आहे आणि शेणाच्या असणाऱ्या म्हणल्या डोहामध्ये गोमूत्राच्या असणाऱ्या डोहामध्ये ते नग्न अवस्थेत पोहत आहेत, डुंबत आहेत, डुबत आहेत हे मी पाहिलेलं आहे. रावण निद्रा गृहावरी वीज पडली एकसरी आयुष्य देखील स्वप्नांतरी रावणावरी दुश्चिन्ह. अजून आपण स्वप्नामध्ये काय पाहिलं हे त्रिजटा सांगताना म्हणते. राजा रावण या महालामध्ये झोपतो म्हणले. त्याचा जे असणारा शयन ग्रह आहे किंवा शयन कक्ष आहे त्याच्यावर वीज पडली. वीज पडून राजा रावण संपला. अशा प्रकारची अपशकुनी स्वप्नामध्ये मी पाहिलेली आहेत. सगळे दुश्चिन्ह पाहिलेले आहेत. अपशकुन अपशकुन अपशकुन. त्यामुळे राजा रावणाचं काही खरं नाही. त्रिजटा बोलत्या या लागी सभाग्य सीता सती तुम्ही वंदावे सत्ववृत्ती ऐकोनी त्रिजटा वदंती गेल्या समजती ओसरोनी. म्हणून त्रिजटा म्हणते मी सांगते सीता माऊली सत्य पतिव्रता आहे. ती माता माऊली जगदंबा आहे, अंबाबाई आहे, रेणुका माऊली आहे, लक्ष्मी माता आहे, जगाची जगन्माता आहे. तिला नमस्कार करा, तिच्या पाया पडा, तिला त्रास देऊ नका असं म्हटल्याबरोबर त्रिजटेचं सगळ्या राक्षसींनी ऐकलं. सीता माऊलीला वंदन केलं आणि राक्षसनी तिथून परतून निघून गेल्या. हनुमान मने त्रिजटा भली राक्षसी ये सात्विक देखील अतियुक्त बोलिली बोली साह्य झाली सीतेशी. हनुमंतानं त्रिजटेचा धार्मिकपणा पाहिला. त्रिजटेनं इतर राक्षसींना कसं सीतामाऊलीला त्रास देण्यापासून बाजूला केलं, हटवलं. त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीमध्ये कशी सात्विक वृत्ती निर्माण केली हे हनुमंतरायांना पाहिलं. आणि खरंच त्रिजटा चांगले बर का हनुमंतराया म्हणतात. काही त्रिजटेचं वागणं गोड स्वभाव आहे म्हणले. आपल्या माऊलीला सीता मातेला तिनं सहाय्य केलं, मदत केली. गोड 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 शब्दात सीता माऊली बद्दल बोलली आणि बाकीच्या राक्षसींना परतून लावलं. त्रिजटा चांगली आहे अशा प्रकारे हनुमंतराया बोलतात. सीता सभाग्य अशोकम अशोकवनी वैसली देखम लौकिक रीती करीश दुःखम हे कौतुक अवधारा. नात्रय म्हणतात सीता भाग्यवंत आहे. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया. अशा प्रकारची माऊली, तिला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, शोक नाही, भय नाही, आस नाही, चिंता नाही. परंतु लौकिकासाठी माऊली थोडासा शोक करत आहे, थोडस दुःख करत आहेत. याचंही चिंतन तुम्ही ऐका. रावणाचे बंदित मी येत राक्षसी आदिन वनात स्वये दे कोण शके जीवित रक्षण समस्त राक्षसी.
काय दुःख करते सीता माऊली? तर मी रावणाच्या अशोकवनामध्ये मला नजर कैदेमध्ये ठेवलेले आहे, मी त्याच्या बंदीमध्ये आहे. सगळ्या राक्षसींचा पहारा माझ्या भोवती आहे. स्वतःचं जीवन स्वतःच्या मनानं मी जगू शकत नाही. माझं रक्षण मी करू शकत नाही. माझ्या भोवती रक्षण सगळ्या समस्त राक्षसनी आहेत. सीता माऊली दुःख करतात. राक्षसी असता राखली जीवत्व न देववे माझेनी, मज येते विष देते कोणी, रावण जाचनी चुकती माझी. सीता माऊली म्हणते माझ्या भोवताली राक्षसींचा कडेकोट पहारा आहे. त्या रात्रंदिवस माझ्यावर नजर ठेवून आहेत. त्यामुळं मी माझा इथं जीव द्यावा म्हटलं तरी मला ते देता येत नाही. कारण इथं राक्षसींचा पहारा आहे, मला त्या मरू देणार नाही. राजा रावणानं त्यांची नेमणूक माझ्यावर नजर ठेवण्यासाठी केलेली आहे. बर म्हटलं इथं विष तर मागावं कुणाला, कोण मला विष आणून देईल. मग ते विष आणून दिलं तर गुपचूप आपण प्यावं आणि आपण स्वतःचं जीवन संपवावं. मग रावणाच्या त्रासातून आपली सुटका होईल. असं दुःख लौकिक दृष्ट्या सीतामाता करतात. शस्त्र घालावे म्या पोटी तव शस्त्र दातान दिशे दृष्टी, श्रीरामे माझी सांडिली गोष्टी थोर संकटी मी पडले. शस्त्र घालावे म्या पोटी तव शस्त्र दातान दिशे दृष्टी, श्रीरामे सांडिली माझी गोष्टी थोर संकटी मी पडिले. एखादं शस्त्र किंवा कट्यार किंवा तलवार किंवा एखादा चाकू आपल्या पोटामध्ये खुपसून घ्यावा आणि मरावा म्हणलं तरी इथं शस्त्र देणारा कोणी मला नाही म्हणते. श्रीरामानं माझी गोष्ट सोडून दिलेली वाटतं. श्रीराम माझा आता विचार करत नाहीत वाटतं. श्रीराम माझ्यावर रागाला गेलेले आहेत वाटतं. श्रीराम मला विसरलेले आहेत वाटतं. मी थोर संकटात पडलेली आहे अशी सीता माऊली दुःख करते. रावणी हिरोनी वेगेसी मजा आणले लंकेसी, हे ना कळले श्रीरामाशी म्हणून लागेसी न पवेची. रावणानं मला अपहरण करून पळवून लंकेला घेऊन आला. हे बहुतेक रामाला माहिती झालं नसेल असं मला वाटतंय. म्हणूनच माझी सुटका करायला लगोलग राम आले नाहीत. असंही दुःख सीता माऊली करते. मज राखिले लंकेसी ऐशे कोण सांगेल श्रीरामाशी, अमित पुण्य आहे त्यासी सख्या पुण्यासी असेना, संख्या पुण्यासी असेना. मज राखिले लंकेसी ऐसे कोण सांगेल श्रीरामाशी, अमित पुण्य आहे त्यासी संख्या पुण्यासी असेना. मला राजा रावणानं लंकेच्या ठिकाणी पळवून आणलेले हे माझ्या श्रीरामाला कोण सांगणार म्हणले. बर रामाच्या मागं काय तेवढंच काम आहे का म्हणले. रामाच्या मागं अनेक चांगली 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 कामं आहेत. त्या कामाची संख्या किती सांगता येत नाही. त्या पुण्यकर्माची संख्या किती याची गणती करता येत नाही. त्यामुळं श्रीरामाच्या मागं फार व्याप आहे, फार कामधंदा आहे, फार पुण्यकर्म श्रीरामाला करायची आहेत. आणि मग मी लंकेत आहे कोण सांगणार रामाला. बहुतेक कोण सांगणारच नाही. माझी बातमी श्रीरामापर्यंत पोहोचवणारच कुणी नाही असं सीता माऊली बोलते. अन्नदान मुदकदान सामवेदाच्या देयन, द्विजदार बंद मोचन शुद्धी समान न येती. त्यावेळेस सीता माऊली म्हणते एखाद्यानं अन्नदान केलं, एखाद्यानं पानपोया घातल्या,
पाणी दान दिलं, एखाद्यानं सामवेदाचं अध्ययन केलं, एखाद्याच्या बंधनामध्ये ब्राह्मणाची स्त्री अडकलेली आहे, तावडीत सापडलेली आहे, तिची सुटका एखाद्यानं केली, याच्या पलीकडचं असणारं पुण्य, याच्यापेक्षा महान पुण्य माझ्या शुद्धीचे म्हणले. माझा शोध कुणी जर श्रीरामाला सांगितला तर त्याचं पुण्य या सगळ्या दानापेक्षा श्रेष्ठ आहे. कोटी अर्बुदे राजसूय यज्ञ ग्रहणी कोटी गोदान सुवर्ण पूर्ण धरा दान शुद्धी समान नव्हे. कोट्यावधी म्हणले राजसू यज्ञ केले, त्याचं जे पुण्य आहे त्याच्यापेक्षा एखाद्या माऊलीचा शोध त्याच्या घरच्याला सांगणं, हरवलेल्या व्यक्तीचा शोध सांगणं, याचं पुण्य भरपूर आहे. म्हणजे ग्रहणाच्या काळात म्हणले कोटी गोदान गायींचं दान दिल्याचं जे पुण्य आहे त्याच्यापेक्षा सुद्धा हरवलेल्या व्यक्तीचं शुद्धी सांगणं, शोध सांगणं, मागोवा सांगणं, ते कोणत्या ठिकाणी आहे त्यांच्या घरच्याला सांगणं, यात खूप पुण्य आहे. एवढंच नाही म्हणले जमीन दान दिली, सोनं दान दिलं, याचं जे पुण्य आहे या पुण्यापेक्षा शोध कार्य जे आहे, शोध मोहीम आहे, त्याचं पुण्य खूप भरपूर आहे. सीता शुद्धीचे उत्तर एक श्रीरामाशी परम सुख ब्रह्मज्ञान त्या पुढे रंक होय अल्पक निज मोक्ष. सीता माऊली तिचा शोध ती लंकेमध्ये आहे हे माझ्या रामाला सांगणं, ह्यात खूप मोठं पुण्य आहे. म्हणजे श्रीरामाला आनंदी आनंद होणार आहे. सीता लंकेच्या ठिकाणी आहे ही बातमी रामाच्या कानावर घातली तर त्यापुढं ब्रह्मदेव सुद्धा, ब्रह्मज्ञान सुद्धा फिका आहे. म्हणले ब्रह्मज्ञानाला सुद्धा काही किंमत नाही. एवढंच नाही, जो निज मोक्ष आहे म्हणले तो मोक्ष सुद्धा त्यापुढं किरकोळ आहे. म्हणले सामान्य म्हणले श्रीराम पावे परम सुख भ्रांतिगत मोक्ष नय तुक ब्रह्मज्ञान तैसची देख यज्ञदानादिक कोण पुष्यम. श्रीराम पावे परम सुख भ्रांतिगत मोक्ष नय तुक ब्रह्मज्ञान तैशाची देख यज्ञदानादिक कोण पुष्यम. जर सीताशुद्धीचं शोध त्याची बातमी माझ्या श्रीरामाला सांगितली तर श्रीरामाला आनंदी आनंद होईल. कोटी गुणे आनंद श्रीरामाला झाला तर त्याच्या पुढं ब्रह्मज्ञान, मोक्ष, यज्ञ, दान ही सगळी कर्तव्य कर्म थोल आहेत म्हणले, फिके आहेत म्हणले, किरकोळ आहेत. माझे व्रत तपदानशील मी पतिव्रता निर्मळ माझी मजची नव्हे ती सफळ झाली निष्फळ रामे विन. मी केलेली व्रत, मी केलेलं तप, मी केलेलं दान, माझं शील, माझं पातिव्रत्य जर रामाला माझी बातमी समजत नसेल, कुणी तर माझी शुद्धी सांगत नसेल तर रामा वाचून मी जगून तरी काय करायचंय म्हणते. रामा वाचून हे सगळं निष्फळ आहे, निरर्थक आहे, कुच्च कामी आहे. घाटा पडली या हिरवाच नाम घाटा दिसे परी नाही दान तैसे निष्फळ व्रत तपदान रघुनंदना वाचोनी. सीतामध्ये बघा आपण हरभरा पेरलेला आहे म्हणले, हरभऱ्याच्या त्या छोट्याशा झाडाला भरपूर हरभऱ्याचे घाटे लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याचा जो दाना असतो तो भरायला सुरुवात झालेली आहे आणि एवढ्यामध्ये हरभऱ्यावर घाटे आळी पडलेली म्हणजे. अहो वरून तो घाटा मोठा दिसतो म्हणजे, पण घाटे आळी लागली की आतला असणारा हरभऱ्याचा तयार होणारा जो बी आहे, जो दाना आहे
ती घाटे आळी पूर्णपणे खाऊन टाकते. म्हणजे घाटे मोठे दिसले तर जसं घाटे आळी लागल्यानंतर हरभऱ्याचा दाणा शिल्लक राहत नाही, त्यातला चणा तो हरभरा संपून जातो. मग त्या हरभऱ्याच्या झाडाला आणि हरभऱ्याच्या घाट्याला काही किंमत राहते का म्हणले? जशी ती राहत नाही. तसं रामा वाचून हे व्रत तप दान सगळं निरर्थक आहे म्हणले, निष्फळ आहे म्हणले. श्रीराम पुरुष प्रकृती सीता, जो करी नित्य याची ऐक्यता, तो पुण्य पुरुष याही परता, नाही सर्वता ती लोकी. श्रीराम प्रभू पुरुष आहे, सीता माऊली माया म्हणजे प्रकृती आहे. या दोन्हीचं ऐक्य आहे. अशा प्रकारे यांच्या मुखातून वाणीतून त्यांच्या असणाऱ्या ध्यासातून ते कृतीमध्ये उतरतं. ते स्त्री लोकांमध्ये धन्य आहेत म्हणजे. त्यांचे नि सुखी लोक, त्यांचे नि सुखी परलोक, त्यांचे नि पित्रा मोक्ष सुख, शिवाधिक त्यांनी सुखी. ही लक्ष्मी नारायणाची जोडी त्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. लक्ष्मीला सोडून नारायण राहू शकत नाहीत, नारायणाला सोडून लक्ष्मी राहू शकत नाहीत. आणि दोघे एकमेकाला सोडून राहिले तर लक्ष्मी नारायणाचा जोडा कोण म्हणेल? हा राम सीतेचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणांचा अवतार आहे. यांच्यामुळं संसारामध्ये सुख आहे, स्वर्गामध्ये सुख आहे. यांच्यामुळेच पितरांना मोक्ष सुख प्राप्त आहे. 33 कोटी देव, ब्रह्म इंद्र चंद्र शिवशंकर भगवान या दोघांमुळे सुखी आहेत. सीतेशी श्रीरामाची गोष्टी, मजत्या होतील पुण्याच्या कोटी, हनुमान नाचे वृक्ष संपुटी, लाळ घोटी मिटावया. हनुमंतरायानं हे ऐकलं की सीतामाऊलीचा शोध सांगणारा खरोखर पुण्यवान असेल. आणि हनुमंतरायाला वाटलं आपण आता कोटी कोटी पुण्य केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. ताबडतोब आपण त्या वृक्षाच्या फांदीवरून खाली उतरून सीतामाऊलीची भेट घ्यावी म्हणून हनुमंतराया लाळ घोटू लागलेले आहेत. धन्य धन्य सीता गोरटी, अनुवादली गोड गोष्टी, शब्द अमृते कर्ण घोटी, अर्थ चाटी अक्षरांचा. काही सीतामाऊली गोड गोड म्हणले. रामप्रभूंचं सीतामाऊलीचं महत्व बोलून गेली, सांगून गेली. ते शब्द माझ्या कानामध्ये अमृतासारखे शिरले आणि कानानं त्या अक्षरांचा आनंद घेतला. कानालाही बरं वाटलं. हनुमंतराया बोलतात, श्रवणी पडताची शब्द, अर्थ न घेता परम मंद, हनुमंत तदर्थी अति प्रबुद्ध, अर्थाव बोध घुटकोणी. हनुमंतरायाने आपल्या कानावर सीतामाऊलीच्या मुखातले पडलेले शब्द त्याचा आनंदी आनंद घेतला. आणि जो आनंद घेत नाही तो मंद आहे म्हणतात. हनुमंतराया अतिशय हुशार आहेत, बुद्धिमत्ता वरिष्ठम असे हनुमंतराय आहे. सीतामाऊली काय बोलतात याचा अर्थ हनुमंतरायाने तात्काळ समजून घेतला. बुद्धी स्फुरली हनुमंता, आता इच्छी भेटी घेता, विकल्प मानील पैसिता, आला मागुता रावण. हनुमंतरायांना एक बुद्धी आठवली. त्या बुद्धीचं स्फुरण झालं, मनामध्ये एक विचार आला. आता आपण जर अचानक सीतामाऊलीची भेट घेतली तर तिला वाटेल
परत एकदा राजा रावण आपला वेश बदलून राक्षसी माया करून वानर वेशात आलेला हा रावण आहे असं सीतामाऊलीला वाटेल असा एक विचार हनुमंतरायांच्या बुद्धीमध्ये आला. तय भोवनी आला संन्यासी आता आला वानर वेसी विकल्प रिगालिया सीतेसी मज भेटीसी ठाव कैसा. हनुमंतराय विचार करतात. सीतामाऊलीला जर असं वाटलं की राजा रावण भिकाऱ्याच्या वेशात पहिल्यांदा आला पंचवटीच्या ठिकाणी गोसावी झाला साधूचं रूप धरलं माय भिक्षा वाढ म्हणला आणि भिक्षा वाढायला आल्यानंतर त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर यायला सांगितलं. सीतामाऊली लक्ष्मण रेषेच्या बाहेर आल्या आणि रावणानं सीतामाऊलीला उचलून घेतलं पळवून लंकेला आणलं. म्हणजे दगाबाज रावण आहे हे तिच्या लक्षात आलेले. आपण जर अचानक तिच्या समोर उभा राहिलो तर तिला वाटेल पहिल्यांदा साधूचं रूप धरलं आता राजा रावणानं वानराचं रूप धरलेलं आहे वानराच्या वेशात मला भेटायला आलेले अशी भूमिका सीतामाऊलीची होईल असा विचार हनुमंतराया करतात. आणि मग सीतामाऊली मला कशी भेट देईल माझं ऐकून घेईल का माझ्या बरोबर काही गुज गोष्टी बोलेल का मी काय सीतामाऊलीला बोलू कसं सीतामाऊलीला समजावू अशा प्रकारे हनुमंतराया विचार करतात. भेटी न घेऊन सोये जाता काय सांगो श्री रघुनाथा दुरून देखिली म्या सीता हेही सांगता मूर्खत्व. आणि आता सीतामाऊली मला कुठं आहे ते समजलेले नक्की या सीताच आहेत हेही पटलेले. पण सीतामाऊलीला एक शब्दही न बोलता तिची विचारपूस न करता तिचं म्हणणं ऐकून न घेता मी आता परत रामाकडे सुवेळाचल पर्वतावर कसा जाऊ रामाला काय सांगू. सीतामाऊली अशोक वनामध्ये आहे पण तिच्या बरोबर न बोलता तिला न भेटता तिची विचारपूस न करता तिचं म्हणणं ऐकून न घेता मी परत आलो हे रामाला सांगायला गेलो. राम म्हणतील काय मूर्ख आहे हा म्हणजे मूर्खपणा माझ्याकडे येईल. हनुमंतराया विचार करतात. जो तो पुशेल हनुमंता कैशी काय बोलली सीता काय सांगावे समजता वानर नाता सुग्रीवा. मी जर इथून परत गेलो रामप्रभूंच्या भेटीला गेलो सुग्रीवाची भेट घेतली सगळ्या वानर सेनांना सांगितलं की लंकेमध्ये सीता आहे. सगळे मला विचारतील म्हणले काय बोलली सीता काय म्हणली सीता तुम्ही काय बोलला सीतेला काय सांगू म्हणले मी कुणाला काय सांगू. राजा सुग्रीवानं प्रश्न विचारला काय उत्तर देऊ म्हणून मी गपचिप जाणं न बोलता जाणं सीतामाऊली बरोबर संभाषण न करता जाणं हे एकदम चुकीचं आहे. आणि गेलं तर काही सांगता येणार नाही काय बोलता येणार नाही अशी अवस्था होईल. एकांती श्रीराम आपण माझ पुषे जे जे खून तेव्हा माझे काळे वदन प्रति वचन न देववे. श्रीरामानं जर एकांतामध्ये मला विचारलं हनुमंतराया तू लंकेमध्ये गेला होता बोल बर हनुमंता माझी सीता काय करते माझ्या सीतेबरोबर तू काय बोलला तुला सीता काय म्हणाली काही सांगितलं का नाही तू तिला तिनं काही सांगितलं का नाही तुला. आणि असं जर रामानं मला प्रश्न विचारला मला काळं तोंड करून खाली मान घालून बसावं लागेल. मी काही बोलू शकणार नाही काही सांगू शकणार नाही आणि खोटं तर कसं मी बोलणार. हनुमंतराया विचार करतात. समुद्र लंगोनी हनुमंत आला गेला अवघे वृता वानर टोले देतील माता फट मारता करतील. समुद्र लंगोनी हनुमंत आला गेला अवघे वृता वानर टोले देतील माता फट मारता करतील. 400 कोसाचा समुद्र ओलांडून आलो 400 कोसाचा समुद्र ओलांडून परत गेलो
सीतामाऊली बरोबर जर काही विचारपूस नाही करू शकलो, काही बोलू नाही शकलो, मी आलतो म्हणून नाही सांगू शकलो आणि फक्त सीतामाऊलीचा शोध घेऊन आलो, तर वानर सुद्धा मला सोडणार नाहीत. म्हणजे मला टोले लावतील, मला फटके हाणतील, सगळे वानर मला बदडून काढतील. हनुमंतराया विचार करतात, सीतेची न घेता एकांत भेटी, तिच्या न पुसता गुह्य गोष्टी, मज गेली या परतटी, राम जगजेटी शोभेल. मी जर सीतामाऊलीची एकांतामध्ये भेट नाही घेतली, तिच्या बरोबर गुह्य गोष्टी नाही केल्या, तिच्या गुह्य गोष्टी जर नाही ऐकून घेतल्या आणि मी परतटाला गेलो, तर रामराया सुद्धा माझ्यावर रागावतील. रामराया सुद्धा मला बोलतील का नाही, माझ्यावर कृपा करतील की नाही, याच्यामध्ये फार मोठी शंका आहे. म्हणजे रामामध्ये माझ्यामध्ये म्हणजे देवामध्ये आणि भक्तामध्ये एवढं मोठं काम करून सुद्धा दुरावा निर्माण होईल. रामांना आनंद तर होणारच नाही, पण किंचित दुःख झाल्याशिवाय राहणार नाही म्हटले. आणि दुःख झालं तर राम माझ्यावर रागावतील, आग पाकड करतील. मग राम माझ्यावर रागावलं तर काय उपयोग आहे. हनुमंतराया विचार करतात. आता हनुमंतराया सीतामाऊलीची भेट कशा रीतीने घेतात, सीतामाऊली बरोबर काय गोष्टी बोलतात का नाही, याचं गोड चिंतन आपण पुढील भागात करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. करता एकची श्री रघुनंदन. केशव नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदन त्रिविक्रम वामन श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभ दामोदर संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तम दोषजा नरसिंह अच्युत जनार्दन उपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठल पांडुरंग. केशव नारायण माधव गोविंदा विष्णु मधुसूदन त्रिविक्रम वामन श्रीधरा ऋषिकेश पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तम दोषजा नरसिंह अच्युत जनार्दन उपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठल. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल.